नमस्कार मंडळी, मी गंगाधर गडदे। आपल्या सगळ्यांना हसवणारे राजपाल यादव आज काय एकटे उभे आहेत आणि काय याच कारणामुळे ते सलाखांच्या मागे पोहोचले आहेत। तो राजपाल यादव ज्यांच्या घरातील स्वयंपाकघर कधीही 24 तास चालू असायचे, जिथे बॉलिवूडच्या त्या काळातील स्ट्रगलर जे आजचे मोठे स्टार आहेत मोफत पोळ्या खात असत, तो राजपाल ज्यांचे काम सुरळीत चालू होते। खूप लोक त्यांच्या घरी जेवण करत असत आणि त्या माणसाने कधीही ऊब देखील केली नाही। तोच राजपाल आज का अशा परिस्थितीत आहे की जे त्यांना म्हणावे लागत आहे की त्यांच्या समोर कोणताही मार्ग उरलेला नाही, एकही मित्र उरलेला नाही। लहान उंचीच्या या मोठ्या कलाकाराला आपल्या यशाची किंमत मोजावी लागली की चित्रपट बनवण्याचा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात महागडा डाव ठरला। खरंच परिस्थिती इतकी बिघडली होती का की कोट्यावधी कमवणाऱ्या या अभिनेत्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसेच उरले नाहीत। तो इतका कसाच कंगाल झाला कारण ज्या हातात कधी पुरस्कारांच्या ट्रॉफी होत्या, आज त्याच हातात असहायतेच्या बेड्या आहेत। आणि म्हणूनच प्रश्न आहे की राजपाल यांचे प्रकरण नेमके काय आहे। मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। हे प्रकरण फक्त एका चेक बाउन्स पुरतेच आहे का की कर्ज, न्यायालय आणि चुकीच्या निर्णयांच्या एका लांब साखळीचा हा परिणाम आहे। आणि राजपाल जेलमध्ये का गेले? पैसे भरू न शकल्यामुळे त्यांनी न्यायालयाला त्यांनी सत्य सांगितले नाही जे कायद्याला जाणून घ्यायचे होते। शरणागती देण्याच्या अगदी आधी राजपाल यादव यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि असहायतेत ते म्हणाले की सर, मी काय करू? माझ्याकडे पैसेच नाहीत, कोणत्याही उपायच दिसत नाही। आपण इथे एकटेच आहोत, कोणाचा दोष नाही। या संकटाशी आपल्यालाच एकट्याने लढावे लागेल। राजपाल यादव यांनी प्रत्यक्षात अनेक लोकांचे डिप्रेशन दूर केले आहे। त्यांचे चित्रपट पाहून आपण सगळे खूप हसलो आहोत। अनेक चित्रपट, मग ते भूल भुलैया असो, पंडितजी वाला सीन असो, चुपके चुपके हा राजपाल यादव यांचा माझा खूप आवडता चित्रपट आहे। ढोल, अशा असंख्य चित्रपट राजपाल यादव यांचे आहेत जे पाहून आपण सगळ्यांनी आयुष्य मनसोक्त जगले आहे। पण आज ते जेलमध्ये आहेत आणि जेलची सुरुवात कोणत्याही मोठ्या गुन्ह्याने नाही तर एका मोठ्या स्वप्नाने झाली। साल 2010 मध्ये त्यांनी ठरवले की ते फक्त अभिनयच करणार नाही तर दिग्दर्शकही बनतील। आपल्या पहिल्या चित्रपटासाठी आता लापता दिल्लीतील एका मोठ्या व्यापाऱ्याकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले। मात्र राजपाल सांगत होते की त्यांनी कर्ज घेतले नव्हते, तो पैसा इन्व्हेस्टमेंट होता। ते आपल्या मुलाला लॉन्च करू इच्छित होते, त्याला हिरो बनवू इच्छित होते। पण समोर येत असलेली गोष्ट अशी आहे की करार असा होता की नफ्यासह पैसे परत दिले जातील, पण नशिबाने साथ दिली नाही। चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईटरित्या आपटला। आता 5 कोटींचे कर्ज, व्याज आणि दंडासह जवळपास 9 कोटींवर पोहोचले। राजपाल यांनी न्यायालयाला अनेक वेळा आश्वासन दिले की ते पैसे फेडतील, पण ते अपयशी ठरले। न्यायालयाला अपूर्ण माहिती दिल्यामुळे न्यायाधीश नाराज झाले आणि स्पष्टपणे सांगितले की कलाकार असण्याच्या नावाखाली कोणतीही विशेष वागणूक मिळणार नाही। 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांनी तिहार जेलमध्ये शरणागती दिली आणि सध्या ते 6 महिन्यांची शिक्षा भोगत आहेत। आता प्रश्न असा आहे की राजपाल खरोखरच कंगाल झाले होते का? ज्या माणसाने वर्षानुवर्ष हसवले तो आज रडत आहे। शरणागतीच्या वेळी असे मी सांगितले ते रडवलेल्या आवाजात एका पत्रकाराशी बोलताना म्हणाले की सर, मी काय करू? माझ्याकडे पैसे नाहीत, कोणताही उपाय दिसत नाही। आपण एकटे आहोत, कोणाचा दोष नाही। खरं तर ऑगस्ट 2024 मध्ये बँकेने शहाजहानपूर मधील त्यांची कोट्यावधींची मालमत्ता आधीच सील केली होती। जरी अलीकडच्या चित्रपटांमधून भूल भुलैया 2-3 मधून त्यांनी पैसे कमावले असले तरी जुने कर्ज आणि व्याज इतके मोठे आहे की ती कमाई एकटी पुरेशी नाही। कोट्यावधी कमावणारा हा तारा आज बँकेच्या नोटिसा आणि असहायतेमध्ये अडकलेला आहे। शिक्षा भोगल्याने कर्ज संपत नाही, त्यांना 9 कोटी तरीही भरावेच लागतील। राजपाल यादव उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरच्या एका छोट्याशा गावातून आले होते। NSD मधून अभिनय शिकला। मुंबईत एका छोट्याशा खोलीत 6 लोकांसोबत राहून दिवस काढले। त्यांच्या मेहनतीने त्यांना कॉमेडी किंग बनवले, पण चुकीच्या व्यावसायिक निर्णयांनी त्यांना पुन्हा जमिनीवर आणले। ही कहाणी शिकवते की यश मिळवण्यापेक्षा ते सांभाळणे अधिक कठीण असते। पुश्तैनी घरावर कुलूप लागले आहे आणि मुंबईची झगमगाट फिकी पडली आहे। तरीही ही गोष्ट बॉलिवूडचे ही वास्तव उघड करते। राजपाल यादव यांचे जेलमध्ये जाणे आणि त्यांचे म्हणणे की मी एकटा पडलो आहे, कोणी सोबत नाही, हे बॉलिवूड मधील लोकांनाही उघडे पाडते। कारण लोकांनी नवाजचा तो व्हिडिओ पाहिला ज्यात नवाज सांगत होते की राजपाल यांचे घर स्ट्रगल साठी लंगरासारखे होते। 24 तास स्वयंपाक घर सुरू असायचे, कोणीही उपाशी राहत नव्हते। आणि आज त्या काळातील अनेक स्ट्रगलर मोठे स्टार झाले आहेत जे राजपाल यांच्या घरी खात असत, ज्यांच्यासाठी राजपाल यांचे घर धर्मशाळेसारखे होते। पण आज जेव्हा ते स्टार झाले आणि राजपाल अडचणीत आहेत तेव्हा एकही जुना मित्र पुढे आलेला नाही। राजपाल यांनी जेव्हा म्हटले की आपण सगळे एकटे आहोत,
कोणताही मित्र नाही, एकट्याने सामना करावा लागेल। तेव्हा लोकांना समजेल की ग्लॅमरच्या या दुनियेत जेव्हा तारा चमकतो तेव्हा सगळे साथ देतात, पण कठीण काळात लोक फोन उचलणे बंद करतात। तरी जरी इंडस्ट्रीतील लोक गप्प असले तरी काही लोक पुढे आले। सोनू सूद पुढे आले आणि म्हणाले की पुढील चित्रपटात साईन करतील। बिहार मधून तेज प्रताप यादव आले, 1 लाख रुपयांची मदत सांगितली। म्युझिक प्रोड्युसर राव इंद्रजित यांनी सांगितले की ते 1 कोटी रुपये देतील, पण कर्ज जवळपास 11 कोटी रुपयांच्या आसपास आहे। राजपाल ही कहाणी आपल्याला शिकवते, किंवा असे म्हणावे की जेव्हा आपण कोणाच्या बरबादीची गोष्ट वाचतो तेव्हा शेवटी हे जाणून घ्यायला हवे की तो पुन्हा उभा कसा राहील। राजपाल यादव यांच्याकडे आता हे हार मानण्याची वेळ आलेली नाही, त्यांच्याकडे अजून चित्रपट आहे। जर येणारे चित्रपट चालले, काही नवीन चित्रपट मिळाले या घटनेनंतर, कारण लोक आजही राजपाल यांच्यावर प्रेम करतात, तर कदाचित आयुष्य पुन्हा चांगले होऊ शकते। तिहारच्या सलाखा त्यांच्या करिअरच्या शेवट नाही तर एक कठीण परीक्षा आहे, पण राजपाल यादव यांची कहाणी आपल्याला कायदेशीर साक्षरतेबद्दल नक्की शिकवते। चेक बाउन्सची प्रकरणे कधी हलक्यात घेऊ नयेत। कायद्याच्या नजरे स्वाक्षरी केलेला चेक ही तुमची मोठी जबाबदारी असते। राजपाल यादव प्रकरणात सर्वात मोठी समस्या कर्ज नव्हती तर न्यायालयाचा अवमान होता, आश्वासन मोडणे होते, आणि म्हणूनच ते प्रत्येक या व्यक्तीसाठी आरसा आहे जो कायदेशीर कागदपत्रे, न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करतो। योग्य वेळी घेतलेला कायदेशीर सल्ला आणि प्रामाणिकपणा तुम्हाला तिहार जाण्यापासून वाचवू शकतो। तरीही या कठीण काळात राजपाल यांची पत्नी त्यांच्या सोबत उभी आहे। मुलांवर सोशल मीडियाचा आणि समाजाचा दबाव आहे, पण कुटुंब सोबत आहे। राजपाल यांना वाईट वाटते की त्यांच्या चुकीमुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे, पण ज्या पद्धतीने लोक पुढे येत आहेत त्यावरून असे वाटते की त्यांची पुनरागमन होईल। राजपाल यादव यांची कहाणी आपल्याला शिकवते की स्वप्ने नक्की पहा, पण नियोजन आणि कायद्याचा आदरही करा। हे सांभाळणे कठीण असते, पण तुमची जुनी चांगुलपणा कधीही विसरली जात नाही। तुम्हाला काय वाटते की राजपाल जी लवकरच परत येतील का पुन्हा आपल्याला हसवतील? मला तर तसेच वाटते। राजपाल यांना मदत करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।